MPSC मुख्य परीक्षेचा जो सुधारित अभ्यासक्रम आहे तो सुधारित अभ्यासक्रम असा काही फारसा मोठा बदल झालेला आहे असं नाही आहे. तर याच्यामध्ये अगदी मायनर चेंजेस आहेत. थोडंसं सेकंड पेपरमध्ये ॲडिशन झालेलं आहे, त्याचबरोबर फोर्थ पेपरमध्ये थोडंसं ॲडिशन झालेलं आहे. याच्यामध्ये आपण सुधारित अभ्यासक्रम म्हणलेला आहे, याच्यामध्ये बदललेला अभ्यासक्रम असं म्हटलेलं नाही आहे. त्या अनुषंगानं सुधारित थोडंसं ॲडव्हान्स लेवलला ज्या काही रिसेंटच्या घडामोडी असतात, ज्या काही प्रशासकीय बाबी असतात, त्या प्रशासकीय बाबींच्या अनुषंगानं आवश्यक ज्या बाबी आहेत, आवश्यक जे काही नवीन ट्रेंड्स आहेत, त्या सगळ्या ट्रेंड्सना अंतर्भूत करणं गरजेचं असतं. आणि या दृष्टिकोनातून सामान्य अध्ययनचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्येच फक्त बदल झालेले आपल्याला दिसून येतात. कारण इंग्लिश मराठीमध्ये काही नवीन ट्रेंड्स आपल्याला गरजेचे नसतात. प्रशासन चालवत असताना गरजेचं आहे ते म्हणजे आपल्याला सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही बदल होत असतात त्या बदलांचा मागोवा घेणं आणि त्या मागोवा घेत असताना काही आवश्यक नवीन बदल त्यामध्ये अंतर्भूत करणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की हे नवीन बदल त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत. आपण पहिल्या सामान्य अध्ययनचा पहिला जो पेपर आहे GS पेपर 1, ज्याच्यामध्ये इतिहास आणि भूगोल हे 2 टॉपिक आहेत. इतिहासमध्ये काही फारसे बदल केलेले नाही आहेत, कारण जो इतिहास आहे तो अगदी आपण आधुनिक भारताचा इतिहास 1757 पासूनचा जो कालखंड आहे तोच क्रमाने पाहावा लागतो. पूर्वी फक्त ते छुप्या पद्धतीनं हा अभ्यासक्रम अंतर्भूत होता, आता त्याला फक्त विस्तारित केलेला आहे, स्पेसिफाय केलेला आहे हे आपल्याला दिसून येतं. त्यामधील काही महत्त्वाचे बदल आपल्याला दिसून येतात. त्यांनी जे काही सुधारणा केलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहतो की वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था हा एक घटक त्यांनी टाकलेला आहे. आता वसाहतकालीन अर्थव्यवस्था ज्यावेळेस आपण 1757 ते 1857चा कालखंड पाहतो त्यावेळेस वसाहतकालीन अर्थव्यवस्था हाच त्याचा गाभा आहे. कारण ब्रिटिशांचं जी काही सत्ता आहे ती सत्ता त्यांनी आपली प्रस्थापित करत असताना ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय अर्थव्यवस्था ही ब्रिटिश अर्थव्यवस्थेला वसाहतवादी अर्थव्यवस्था म्हणून कन्वर्ट केली किंवा सहाय्यक म्हणून निर्माण केली. त्या दृष्टिकोनातून जे काही त्यांचे व्यापाराचे जे काही धोरणे होती, जे काही व्यापारी टप्पे होते, त्यांनी कशा पद्धतीनं ती अर्थव्यवस्था बदलत गेलेली आहे, तर या सगळ्या बाबींचा समावेश पूर्वीही होताच इनडायरेक्टली. आता त्यांनी फक्त त्याला अधोरेखित केलेला आहे, थोडंसं विस्तारित स्वरूपामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये त्यांनी दिलेलं आहे. एवढाच फरक आहे. अदरवाईज हे सगळं आपण पाहतच होतो. जसं की आपण पाहतोय की व्यापाराचे टप्पे कसे होते, दादाभाई नौरोजींचा जो काही संपत्ती वहनाचा सिद्धांत जो होता तो कसा होता, त्या अनुषंगानं आपण पाहतोय की अनौद्योगिकरण आहे, त्याचबरोबर भारतीय उद्योगांचा ऱ्हास जो आहे तो कसा झाला, याशिवाय कृषीचं वाणिज्यिकीकरण जे आहे म्हणजे डिइंडस्ट्रियलायझेशन, ॲग्रिकल्चर कमर्शलायझेशन, ड्रेन ऑफ वेल्थ थेरी, या सगळ्या एकमेकाशी निगडीत बाबी होत्या आणि त्या आताही आहेत आणि त्या फक्त विस्तारित स्वरूपामध्ये त्यांनी दिलेल्या आपल्याला दिसून येतात. याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा ग्रोवर बेल्लेकर यांचं पुस्तक आपल्याला सफिशियंट होतं, त्याच्यामधून आपण हे करू शकतोय. याच्याशिवाय आणखी काय बदल केलेला आहे तर इतिहासामध्ये काही स्पेसिफिकपणे काही व्यक्तींची भूमिका त्यांनी वाढवण्याकडे भर दिलेला आहे. आता काँग्रेसची स्थापना होत असताना किंवा काँग्रेसच्या चळवळीच्या कालखंडामधील आपण जर बघितलं तर बरेचशा व्यक्ती ज्या आहेत दुर्लक्षित घटकामध्ये आपण पाहतो की दुर्लक्षित झालेल्या आहेत. तर त्यांनी फक्त त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन केलेलं दिसून येतं आपल्याला. स्पेसिफायपणे त्यांची नावं दिलेली आहेत, जसं सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, फिरोजशाह मेहता आहेत, दादाभाई नौरोजी आहेत, एओ ह्यूम आहेत, बिपिनचंद्र पाल आहेत, लाला लजपत राय आहेत. तर यांच्याकडेही आता आपल्याला फोकस करावं लागणार आहे. म्हणजेच काय आहे, 1857 ते 1947 या कालखंडातील जे काही महत्त्वाचे नेते होते, मग ज्यांनी या राष्ट्रीय चळवळीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे किंवा ज्यांच्यामुळे ही चळवळ प्रभावीपणे पुढे रेटली आहे, या सर्वांचं योगदान जे आहे ते योगदान आपल्याला पुन्हा एकदा पाहायचं आहे. आपण ते पूर्वी इनडायरेक्टली पाहायचो, आता त्यांनी डायरेक्टली प्रत्यक्षपणे हे नमूद केलेलं आहे की यांचं योगदान आपल्याला पाहायचं आहे. हा एक बदल आहे. त्या अनुषंगाने हा काही फार मोठा बदल नाही आहे, कारण हे सगळं आपण वाचतच होतो आणि त्या वाचनाच्या अनुषंगानं हे आपल्याला या सगळ्या लोकांचं योगदान जे आहे, या सगळ्या व्यक्तींचं योगदान जे आहे ते आपल्या समोर येतच होतं. फक्त आता स्पेसिफिकपणे आपल्याला ते पाहावं लागतं. याच्याशिवाय
आणखीन एक आपण पाहतो की महात्मा गांधींची जी काही राष्ट्रीय चळवळ आहे, म्हणजे गांधी युग जो म्हणतो आपण 1920 ते 1947, तर या 1920 ते 47च्या दरम्यान आपण पाहतो की साधारणपणे 20 ते 35 या कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोडी होत होती ती म्हणजे काय, गांधी युगामध्ये सामान्य लोकांचा सहभाग वाढत असताना याच वेळेस अस्पृश्यतेचा जो काही प्रश्न आहे महात्मा गांधींनी वेगळ्या पद्धतीने हाताळला आणि त्या हाताळण्याच्या अनुषंगानं अस्पृश्यतेचा जो प्रश्न आहे त्याबाबत बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आणि त्याचबरोबर गांधींची भूमिका या दोघांचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपल्याला आतापर्यंत आपण फक्त पुणे करार किंवा महात्मा गांधींचे उपोषण किंवा रॅमसे मॅकडोनाल्ड्स या अनुषंगानं पाहत होतो, परंतु आता त्याच्या पाठीमागची संपूर्ण भूमिका, जसे की आपल्याला आपण पाहतो की 1920 सहकार चळवळ मागे घेतल्यानंतर महात्मा गांधींनी पॉझिटिव्ह अँगलनं अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे वळाले आणि त्या अनुषंगानं हरिजन सुधारणा वगैरे बाबी त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर हा सगळा जो काही दृष्टिकोन आहे याबद्दल आपल्याला स्पेसिफिकपणे पुन्हा पाहायचा आहे, हा एक आपण पाहतो. आणि याच्याशिवाय त्यांनी यामध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारकांचं जे काही योगदान आहे किंवा महाराष्ट्रातील समाजसुधारक आहे आणि महाराष्ट्राची जी काही सांस्कृतिक वारसा आहे याच्यामध्ये मात्र त्यांनी विस्तार केलेला आहे. आपण पाहतोय की सार्वजनिक काका वासुदेव गणेश जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी किंवा पंडिता रमाबाई किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर असे अनेक समाजसुधारक त्यांनी ॲड केलेले आहेत, जे समाजसुधारकांचा अभ्यास पूर्वी आपण फक्त कंबाईनच्या परीक्षेला करायचो, तो आता जास्तीत जास्त विस्तारितपणे आपण मुख्य परीक्षेला करायचा आहे हे आपल्याला दिसून येतं. याच्याशिवाय वेगळा काहीही आणखी नाही आहे. आपण महाराष्ट्रात राहतोय, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये येणार आहोत, तर साहजिकच आहे की महाराष्ट्राच्या ज्या काही सुधारणा समाजसुधारकांनी योगदान दिलेलं आहे महाराष्ट्राच्या समाजासाठी ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ही त्याच्या मागची भूमिका आहे, एवढंच आहे. आणि याच्याशिवाय आपण पाहतोय की महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा म्हणून याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन झालेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातील किल्ल्यांविषयी. परंतु इनडायरेक्टली किल्ल्यांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचंच होतं आणि आपण ते करतच होतो. तर त्या अनुषंगानं असा काही फारसा बदल आपल्याला ह्याच्यामध्ये इतिहासाच्या टप्प्यामध्ये सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये दिसून येत नाही. ठीक आहे, तर या दृष्टिकोनातून आपण हा जो पहिला पेपर आहे इतिहासाचा त्याच्यामध्ये काही फारसे बदल नाही आहेत, फक्त थोडंसं अधोरेखितपणा किंवा आपण ठळकपणा यामध्ये त्यांनी निर्माण करून दिलेला आहे हे दिसून येतं. याच्याशिवाय भूगोलामध्ये जर गेलं तर भूगोलामध्ये आपण पाहतो की जे काही आपण विस्तारितपणे इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे पाहत होतो त्याच त्यांनी त्याला विस्तारित रूप दिलेलं आहे. जसं भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग आपण नाही म्हटलं तरी पाहतच असायचो. प्राकृतिक विभाग जसं की आपल्याला पठारी भाग आहे, त्याचबरोबर गंगेच्या खोऱ्याचं मैदान आहे, या सगळ्या बाबी आपण निश्चितच पाहत होतो. ते पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं विस्तारित रूपामध्ये पाहायचं आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये किंवा भूमी स्वरूपे, टेकड्या, त्याचबरोबर खडक पठारी प्रदेश आहे, याशिवाय रांजण खळगे आहे, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे आणि बीचेस, हेही आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहत असताना हे सगळं करायचोच. त्यामुळं याच्यामध्येही काही फारसा बदल आपल्याला दिसत नाही. मानवी भूगोलामध्ये मात्र थोडासा विचारधारा आणि त्याचबरोबर त्यांनी थोडासा संकल्पना याच्यावरती फोकस केलेला आहे. पूर्वी हा इनडायरेक्टली मानवी भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण फक्त त्याचं ॲप्लिकेशन बघायचो, पण आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये विस्तारपूर्वक त्याच्या संकल्पना आणि त्याचबरोबर विचारधारा याच्यावरती आपल्याला थोडासा फोकस करावा लागेल. याच्याशिवाय आपण पाहतोय की आर्थिक व्यवसाय म्हणून त्यांनी शेती आणि याशिवाय शेतीशी रिलेटेड आधुनिक तंत्र वगैरे याच्यावरती थोडासा भर दिलेला आहे. मासेमारी, मत्स्य व्यवसाय आपण इनडायरेक्टली आर्थिक भूगोलामध्ये ते पाहतच होतो, थोडंसं स्पेसिफिकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय म्हणजे नॉलेज रिलेटेड जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावरती थोडासा फोकस केलेला आहे. जसं IT पार्क्स आहेत, याशिवाय
आपण पाहतोय की बायोटेक्नॉलॉजीची काय भूमिका असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची काय भूमिका असेल, याच्याशिवाय R&D म्हणजे संशोधन आणि विकास याच्याबद्दलचं काय सध्याचं धोरण आहे, या दृष्टिकोनातून हा थोडासा ॲडिशन सेकंड पेपरमध्ये आपल्याला फर्स्ट पेपरमध्ये जॉग्राफीमध्ये पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं बदल केलेला आहे किंवा ॲडिशन केलेली आहे ते म्हणजे सेकंड पेपरमध्ये. कारण काय आहे की सेकंड पेपरमध्ये आपण पाहतो की सेकंड पेपर हा सेकंड पेपरच्या आधी आपण फर्स्ट पेपरमध्ये थोडंसं आरोग्य आणि शिक्षण हा एक ॲडिशन केलेला आहे. पण आरोग्य आणि शिक्षण आपण इनडायरेक्टली मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास या तिसऱ्या पेपरमध्ये पाहतच होतो. त्यातील जो काही टॉपिक आहे थोडेसे इनडायरेक्टली इकडे ॲडिशन केलेले आपल्याला पाहायला मिळतात फर्स्ट पेपरमध्ये जॉग्राफीमध्ये. अदरवाईज मग याच्यामध्ये काही फारसं नाही आहे. जसं की आपण पाहतो की आरोग्यासाठी आपण स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचो, याच्याशिवाय आपण समजा शिक्षणासाठी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचो, या अनुषंगानं अंतराळ तंत्रज्ञान स्पेस टेक्नॉलॉजी या घटकामध्ये थोडंसं त्यांनी ॲडिशन केलेलं आहे. थोडंसं स्पेसिफिकेशन झालेलं आहे की आता थोडक्यात काय आहे की आपल्याला स्पेसिफाईड विचार करायचा आहे की आरोग्यासाठी स्पेस सायन्सचा वापर म्हणजे उपग्रहांचा वापर आपल्याला कसा झालेला आहे, शिक्षणासाठी उपग्रहांचा वापर आपण कसा झालेला आहे आणि कसा करत आहोत आणि कसा करणार आहोत या दृष्टिकोनातून. अदरवाईज फारसं वेगळं काही याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. कारण काय आहे की आपण थर्ड पेपरमध्ये ज्यावेळेस नवीन ट्रेंड्स ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटमधले पाहत होतो त्यावेळेस आपण त्या सगळ्या बाबींचा विचार केलेलाच असतो आणि करतच असतो. सेकंड पेपरमध्ये आपण जर बघितलं तर संपत्तीचा हक्क या मूलभूत हक्कामध्ये जो काही बदल झालेला आहे त्या अनुषंगानं त्यांनी तो स्पेसिफाय केलेला आहे. याच्याशिवाय कामाचा हक्क वगैरे आहेत, म्हणजे जे काही नवीन बाबी इन्क्लूड झालेल्या आहेत आपल्या घटनेमध्ये त्या अनुषंगानं किंवा घटना आणि त्याचा प्रोसेस याच्यामध्ये जे काही नवीन बाबी ॲडिशन झालेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून हा बदलाव आहे किंवा हा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी स्पेसिफाय केलेला आहे न्यायिक पुनरावलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याचा सिद्धांत. आपण तो ऑलरेडी पाहतच होतो. त्याच्या अनुषंगाने जे काही वेगवेगळ्या केसेस आहेत, मग त्या केशवानंद भारती असेल, गोलकनाथ असेल किंवा मणेका गांधीची केस असेल, तर हे मिनर्वा मिल केस आहेत, ह्या सगळ्या केसेस आपण पाहतच होतो त्या दृष्टिकोनातूनही. आता फक्त त्यांनी त्याच्यामध्ये थोडंसं डिनोटिफिकेशन म्हणजे आपल्याला त्याच्यात त्यांनी फक्त नोटिफाय केलेलं आहे एवढंच म्हणता येऊ शकेल आपल्याला. याच्याशिवाय आपण पंचवार्षिक योजना आयोग आणि नीती आयोग हे दोन्ही गोष्टी पाहतच होतो. पण आता नीती आयोग दिलेला आहे आणि त्याचबरोबर आर्थिक संघराज्याचे बदलते स्वरूप, ज्याचा अर्थ आपण पाहू शकतो की थोडंसं नीती आयोग आहे, त्याच्यानंतर आपण GST आणलेला आहे, या अनुषंगाने जे काही चेंजेस झालेले आहेत संघराज्य पद्धतीमध्ये, तर या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये पाहतो. ठीक आहे, तर या सगळ्या अनुषंगानं हा एक बदल आहे सेकंड पेपरमध्ये. हा एक टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे की भारतीय प्रशासनाचा उगम हा टॉपिक, ज्याच्यामध्ये ब्रिटिश पूर्वीचा कालखंड, ब्रिटिशांचा कालखंड आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कालखंड म्हणजे 3 टप्पे केलेले आहेत. ब्रिटिश पूर्व ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मग आपल्याला प्रशासनाचा उगम जो आहे तो प्रशासनाचा उगम ऋग्वेदिक कालखंडामध्ये सभा आणि समिती विदत यांच्या अनुषंगानं पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की महाजन पदांच्या काळामध्ये काही स्पेसिफिक प्रशासकीय व्यवस्था हळूहळू उत्क्रांत होत होती. मौर्यांच्या काळामध्ये मात्र आपण सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन पाहतो, केंद्रीभूत प्रशासन पाहतो. त्याचबरोबर गुप्तांच्या काळामध्येही आपल्याला ते पाहायला मिळतं. तर हे जे काही बदल आहेत ते प्राचीन काळामधील, यानंतर आपल्याला मध्ययुगीन काळामधील सल्तनत पिरियडमधलं जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन आहे ते पाहावं लागतं. आणि त्याचबरोबर मोगलांच्या कालखंडातील प्रशासकीय व्यवस्था पाहावी लागते. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या ब्रिटिश पूर्व कालखंडातील प्रशासकीय व्यवस्थेशी रिलेटेड आहेत.
त्याचबरोबर ब्रिटिश पूर्व कालखंड झाला. ब्रिटिशांच्या कालखंडामधील प्रशासकीय व्यवस्था कशी बदलत झालेली आहे 1757 पासून ते 1947 पर्यंत. म्हणजे अगदी सर्व ॲक्ट बघावे लागतील आपल्याला, रेग्युलेटिंग ॲक्ट, त्या ॲक्टच्या अनुषंगानं जे काही गव्हर्नर जनरल आहेत त्यांच्याकडे कसे पॉवर कन्सोलिडेट होत गेलेले आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला विधिमंडळांचा विकास होत गेलेला आहे, कशा पद्धतीनं आपल्या इथं लेजिस्लेशन म्हणजे न्यायव्यवस्थेचा उगम होत गेलेला आहे किंवा विस्तार होत गेलेला आहे. तर या सगळ्या बाबी आपल्याला या ब्रिटिश कालखंडामधील पाहाव्या लागतील. आणि ब्रिटिशांची लिगसी घेऊन आपण जे काही भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रशासकीय व्यवस्था आणली, तर त्या प्रशासकीय व्यवस्थेची संरचना कशी आहे, त्याच्यामधले जे काही महत्त्वाचे बदल कसे झालेले आहेत, या सगळ्या बाबी, काही प्रशासकीय व्यवस्था, काही ज्या काही प्रशासकीय सेवा आहेत त्या नवीन प्रशासकीय सेवांचीही निर्मिती आपण केलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या ह्याच्यामध्ये पाहाव्या लागतील. याच्यानंतर जिल्हा प्रशासनामध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेला आहे कायदा सुव्यवस्था, ज्याच्यामध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी यांची भूमिका, जे आपण इनडायरेक्टली पूर्वीही पाहायचोच. आता त्याच्यामध्ये फक्त त्यांनी हे स्पेसिफिक केलेलं आहे की याच्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे ते. याच्याशिवाय 2 ॲक्ट त्यांनी ॲड केलेले आहेत, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता. आणि थोडक्यात असं म्हणायचं आहे की महसूल व्यवस्थेमध्ये येण्याच्या आधीच तुम्ही महसूल व्यवस्थेचा थोडाफार अभ्यास करावा, या अनुषंगानं त्यांनी हा एक कायदा ॲड केलेला आहे. आणि याच्याशिवाय पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007चा जो आहे तो एक ॲडिशन केलेला आहे. या पेपरमध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक ॲड केलेला आहे, तो म्हणजे कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे आणि त्याचबरोबर कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. तर अशा वेळेस कृषी प्रशासन, ॲग्रिकल्चर ॲडमिनिस्ट्रेशन, आता हे ॲग्रिकल्चर ॲडमिनिस्ट्रेशन आपण आजपर्यंत कधी हे स्पेसिफिकपणे वेगळं पद्धतीनं पाहिलेलं नाही आहे, पण ते आता पाहावं लागणार आहे. मग ॲग्रिकल्चर हा आपल्या घटनेमध्ये कुठल्या सूचीमध्ये समाविष्ट आहे, याच्याशिवाय आपण सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे, कारण केंद्रामध्ये पण कृषी खातं आहे आणि महाराष्ट्रामध्येही, राज्यांमध्येही कृषी खातं असतं. तर त्या अनुषंगानं त्या खात्याची संरचना कशी आहे, त्याच्यातला R&Dचा विकास कसा होतो, त्याचं डेझिग्नेशन, हायरार्की, या सगळ्या बाबी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्या लागणार आहेत. याच्याशिवाय हरित क्रांती आणि धवल क्रांती आपण इनडायरेक्टली 4th पेपरमध्ये पाहत होतो किंवा 1st पेपरमध्ये पाहतच होतो, तेही त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा विचारलेलं आहे. याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा बदल आपल्याला दिसून येतो 2nd पेपरमध्ये, तो म्हणजे कोणता आहे, तर लोक प्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत. म्हणजे हा लोक प्रशासन आणि सार्वजनिक धोरण, हे 2 महत्त्वाचे टॉपिक याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि या टॉपिकचा आपण जर मागोवा घेतला तर आत्ताच्या काळामध्ये कशा पद्धतीने बदल होत चाललेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून पूर्वी काय होतं आणि लोक प्रशासनाची प्रमुख भूमिका काय आहे, पॉलिसी मेकिंग कशी होते आणि त्याचं जे काही अंमलबजावणी कशी होते, या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या बाबी याच्यामध्ये दिसायला लागतात आपल्याला. याच्यासाठी आपल्याला रुमकी बसूंचं पुस्तक आहे किंवा अवस्थी माहेश्वरींचं पुस्तक आहे, या पुस्तकांचा उपयोग होईल. कारण याच्यामध्ये स्पेसिफिकपणे जे काही 2 टॉपिक्स आहेत, याचा अर्थ आपण एक याचं वेटेज नाही म्हणलं तर 7 ते 8 मार्काचं जरी कन्सिडर केलं तर दोन्ही टॉपिक मिळून 5% तुम्हाला सिलेबस आपल्याला दिसून येतो. आणि त्या अनुषंगानं आपण जर कन्सिडर केलं तर हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे लक्षात घ्या. याच्याशिवाय जो काही तिसरा महत्त्वाचा पेपर आहे, तो तिसरा पेपरमध्ये मानव संसाधन विकास, याच्यामध्ये जो काही रिलेटेड, करंटशी रिलेटेड जे काही बाबी व्यावसायिक शिक्षणाच्या अनुषंगानं घडत चाललेले आहेत, त्याचे बदल जे आहेत ते बदल आपल्याला त्यांनी अधोरेखित केलेले आहेत आणि ते बदल आपल्याला पाहायचे आहेत. जसं कौशल्य विकास कार्यक्रम केलेला आहे, स्किल इंडिया मिशन आहे, स्किल इंडिया मिशन कशासाठी आलं, काय नाही, या बाबी आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय की व्यावसायिक शिक्षण जे आहे ते पोहोचत नाही, तर मग ते पोहोचवण्यासाठीच्या ज्या काही संकल्पना असतील, धोरणे असतील, योजना असतील, त्या पाहाव्या लागणार आहेत. याच्याशिवाय आपण पाहतोय की उद्योग संस्था ज्या आहेत त्यांची भागीदारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे, ती म्हणजे इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप या अनुषंगानं. तर ते नेमकं काय आहे, ते कसं अंतर्भूत करून घेतात,
ह्या सगळ्या बाबी आपल्याला पाहायच्या आहेत. याशिवाय क्षेत्रनिहाय रोजगाराच्या संधी कशा आहेत, स्किल मिशन म्हणतो आपण. मग ते स्किल मिशन म्हटलं जात असताना प्रत्येक क्षेत्रातील स्किल कसं आहे, प्रत्येक क्षेत्राशी रिलेटेड कशा पद्धतीनं ते वाढवता येईल किंवा त्याच्यामध्ये संधी कशा उपलब्ध होतील या अनुषंगानं हे पाहायचं आहे. तर हा एक थोडक्यात काय आहे, सध्याच्या करंट इकॉनॉमिक डाटाशी रिलेटेड, घडामोडींशी रिलेटेड, बेरोजगार आणि उपाययोजना या अनुषंगानं जो काही टॉपिक आहे त्या रिलेटेड आपल्याला हे पाहावं लागणार आहे. हे काही वेगळं फारसं याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही, हे आपण इनडायरेक्टली करतच असतो. महिला सबलीकरणासाठी व्यावसायिक शिक्षण, अद्ययावत केल्याप्रमाणे व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित सरकारी कार्यक्रम आणि व्यावसायिक शिक्षणाचे राष्ट्रीय धोरण या अनुषंगानं या घटना आपल्याला पाहाव्या लागतील, ज्या आपण इनडायरेक्टली पाहतच होतो. ठीक आहे. आता जो चौथा पेपर आहे, चौथ्या पेपरमध्ये पुन्हा एकदा जसं इथं डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्याला सिलेबस पूर्वीही अंतर्भूत होता, तो जसा ओपन अप केलेला आहे तसंच इथेही दिसून येतं. याच्यामध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या, मग ते आपल्याला बेस इयरच्या अनुषंगानं समस्या दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला जे काही आपली आकडेवारी आहे त्याच्या कलेक्शनच्या डाटाच्या अनुषंगानं समस्या दिसून येतात. ह्या वेगळ्या वेगळ्या बाबी आपण पाहत होतो, त्याही आपल्याला स्पेसिफिकपणे पाहाव्या लागतील. याच्याशिवाय सार्क, आशियाई डेव्हलपमेंट बँक यासारख्या आपण संघटना पाहतच होतो, त्या आता स्पेसिफिक केलेल्या आहेत. नीती आयोग, योजना आयोग पाहिल्यानंतर नीती आयोग आपण पाहतच होतो, नवीन बदल जे आहेत ते पाहतच होतो, त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. याशिवाय भारतीय श्रम समस्या उपाय व सुधारणा आणि सामाजिक सुरक्षा उपाय, जे आता अलीकडील काळामध्ये जो काही चर्चेतील ट्रेंड आहे भारतीय श्रमच्या अनुषंगानं, म्हणजे लेबर ॲक्ट्स जे आहेत ते लेबर ॲक्टच्या अनुषंगानं जे काही बदल अपेक्षित आहेत आणि जे बदल सरकारमार्फत करण्याच्या योजना आहेत त्या अनुषंगानं या सगळ्या बाबी आपल्याला पाहाव्या लागणार आहेत पुन्हा एकदा. आणि याशिवाय आपण पाहतोय की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणून आपण स्पेसिफिकपणे आपल्याला पाहायचं आहे की परकी गुंतवणूक फक्त पूर्वी मुंबई पुण्यामध्ये व्हायची, परंतु बाकीच्या महाराष्ट्रामध्ये होत नसायची. मग त्या अनुषंगानं परकीय गुंतवणूक महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये कशी आणता येईल, कशी आलेली आहे, येण्यामध्ये अडथळे काय आहेत, या सगळ्या बाबी आपल्याला पुन्हा एकदा आता पाहाव्या लागणार आहेत. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची जी काही योजना आहे तर त्या योजनेच्या अनुषंगानं थोडंसं आपल्याला विस्तारितपणे पाहावं लागेल. याच्याशिवाय आपल्याला प्रमुख बदल दिसतील ते म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान या टॉपिकमध्ये. जो काही अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एक जाळं विणत चाललेलं आहे, तर त्या अनुषंगानं ज्या काही समाजातील प्रत्येक घटकावरती होणारे त्यामधील जे काही परिणाम आहेत ते परिणाम, याच्याशिवाय समाजातील विविध घटकांमध्ये जो काही इन्फॉर्मेशन किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यामुळे होणारे इम्पॅक्ट्स आहेत, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासावं लागणार आहे. रिसेंट ट्रेंड्स पाहाव्या लागणार आहे. जसं आपल्याला याच्यामध्ये पाहता येईल की जे सगळ्यात महत्त्वाचं दिसून येतं की DNA आणि त्याची उपयोगिता. आपण पूर्वी फक्त DNA काही स्पेसिफिकपणे विचार करत होतो, परंतु आता पुढील काळामध्ये DNA आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जनुकीय तंत्रज्ञान आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या माध्यमातून खूप मोठे बदल अपेक्षित आहेत, होऊ शकतील. या सगळ्यांचा मागोवा घेणं गरजेचं आहे आणि हे माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून हा टॉपिक ॲड केलेला आहे. याच्याशिवाय लसीकरण आणि विविध आरोग्य पद्धतीमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा वापर या दृष्टिकोनातूनही याच्यामध्ये विचार केलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नवीन एक आपल्याला याच्यामध्ये अंतर्भूत घटक दिसतो, तो म्हणजे कोणता आहे तर बायोलॉजिकल इथिक्स. म्हणजेच काय आहे की जे काही आपलं हेल्थ सिस्टम आहे त्या हेल्थ सिस्टममध्ये आपण हे जे काही बायोटेक्नॉलॉजीचा वापर करतोय त्याच्यामध्येही काही मॉरॅलिटी व्हॅल्यूज असणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं ते काही इथिक्स कशा पद्धतीनं आपल्याला मेंटेन करता येतील या दृष्टिकोनातून हा टॉपिक आहे. याच्याशिवाय आपण पाहतोय की साधारणतः आपत्ती व्यवस्थापन हा जो काही घटक आहे याच्यामधील अलीकडील या 2-3 वर्षामध्ये, मागच्या या 4-5 वर्षामध्ये, म्हणजे पूर्वीच्या सिलेबसमध्ये आताच्या कालखंड येईपर्यंत 13 ते 20च्या दरम्यान बरेचसे बदल झालेले आहेत आपत्ती व्यवस्थापनामध्ये. मग पुरांचं स्ट्रक्चरल जे काही पूल आहेत त्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट आहे. याशिवाय पूर नियंत्रण आहे,
पादचारी पूल कोसळणं आहे, अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं मग आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे जे काही ॲक्सिडेंट्स म्हणतो आपण, जसं आपण पाहतोय की मुंबईला पावसाळ्यामध्ये रेल्वे पूल कोसळण्याची घटना आहे. याच्याशिवाय आपण पाहतोय की कोकणामध्ये बऱ्याचशा नद्यावरचे पूल वाहून जातात आहे, हे पाहतोय आपण. तर या सगळ्या बाबींचा जे आहे तो अंतर्भाव त्यांनी या सध्याच्या सिलेबसमध्ये केलेला आहे, कारण हा रिसेंट घडामोडीशी संबंधित घटक आहे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला या बाबी पाहायला मिळतील की याच्यातले बदल जे आहेत हे फक्त रिसेंट घडामोडीशी संबंधित त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अदरवाईज वेगळं काही नाही. आपण चालू घडामोडी म्हणून या सगळ्या बाबी पाहतच होतो, परंतु याचा अंतर्भाव सिलेबसमध्ये नव्हता. कारण काय आहे की सिलेबस हा 2013 साली डिफाईन झालेला होता आणि त्या अनुषंगानं त्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. म्हणून आता तो सिलेबस फक्त सुधारित केलेला आहे. जो आपण इनडायरेक्टली अभ्यास करत होतो तोच आहे, एवढं मात्र लक्षात असू द्या. बायोटेक्नॉलॉजीसाठी जे काही रिसेंट ट्रेड आहेत त्याच्यासाठी अतुल भार्गव यांचं एक पुस्तक आहे, तर ते तुम्हाला फार उपयोगाला पडेल. तर या अनुषंगानं मुख्य परीक्षेचा जो काही हा बदललेला अभ्यासक्रम आहे तर तो इनडायरेक्टली आपण सर्व करतच होतो. या अनुषंगानं आपण जे काही थोडेफार बदल आहेत त्या थोड्याफार बदलांसाठी जे काही वेगळी पुस्तकं आहेत तेही सांगितलेली आहेत. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही निश्चितपणे तयारी करा. याच्यातून तुम्हाला निश्चितच लाभ होईल. मुख्य परीक्षेकडे पाहण्याचा तुमचा जो काही एक वेळ आहे तो वाचेल. कारण काय आहे की सिलेबसमधून कुठून काय घ्यायचं हे समजणं फार गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सिलेबस बदलला आहे असं म्हणत राहण्यापेक्षा या स्पेसिफिकपणे काय बदल झालेला आहे हे समजून घेण्यासाठी आजचा हा सेशन निश्चितच उपयोगाला येईल तुम्हाला, असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर काही तुमच्या अडचणी वगैरे असतील तर तुम्ही जे काही फोन नंबर दिलेले आहेत त्या फोन नंबरवरती किंवा आपल्या जे काही फेसबुक पेज आहे त्याच्यावरती कमेंट करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय. निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये तुमचा जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करूया. आपल्या ज्या काही नवीन ऑनलाईन बॅचेस आहेत त्याही सुरू झालेल्या आहेत. या सगळ्या बाबींचा निश्चितच तुम्ही उपयोग करून घ्याल आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नवीन सिलेबस हा काही फारसा अवघड नाही आहे. त्यामधल्या काही अडचणी आल्या तर निश्चितच तुमचा कॉन्टॅक्ट झाला तर आम्ही तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.